नमस्कार भावानो. आपलं कसं आहे माहिती आहे, गाडीला काम नसलं की नाही आपण डायरेक्ट बॉडीला काम देतो. म्हणजे विषय काय, 1-2 महिने गाडीला जरा जास्त काम असल्यामुळे आपल्याला सकाळी उठायला वगैरे व्हायचं नाही. म्हणून आता 1-1.5 महिना शांत आहे म्हणलो, जरा वॉकिंग करून घेऊया. सकाळी उठलेलं बरं असते. जाता जाता 4 पूजेला फुलं तोडून घेतली आणि मेसवाल्या काकांच्या बशी गेलो. काका म्हणलो आज डबं द्यायचं, एकच द्या आज, 2 नको आम्हाला. ओके. रूम बशी गेलो. सागरदा निघालतात कामावर. म्हणलो चला तुम्ही, आम्ही बी तुमच्या पाठोपाठ येतोच. आम्ही बी MIDCतलंच कामगार आहे. रूम भावानं आपली तशी पत्रेज आहे. ऋषा म्हणला काका आम्हाला आता फुलं तुम्ही आणलेली द्या. म्हणलो ही घे बाबा आणि तुमच्या देवाला तुम्ही घाला, आम्ही दुसरी आणतो. रूममध्ये गेलो. भावानं आपला मुंबई पुण्यासारखा काय फ्लॅट नाही बरं का, पण आपला गडी इथं असाच फ्लॅट झाला आहे बघा. 8 वाजलं तरी उठून आता ह्याला वालं लावून ओढू का काय तिची भाना. भावानं ही अशी आपली रूम आहे. आपला कार्यक्रम सगळा आवरला, आंघोळ पाणी, देवपूजा वगैरे झाली. भाव आला डबा घेऊन. चला 4 कप्पे डबा MIDCला निघा आता. जाता जाता भावाला म्हणलो नाश्ता करूया. तो म्हणला मला उपीट पाहिजे. तो तिकटावला गडे आहे. खा म्हणलो, आम्ही गुळमाटावला, आम्ही शिरा खातो. त्याला त्याच्या अड्ड्यावर सोडला. आता जावं तुम्ही म्हणलो आणि वाडीकरचा फोन आला. वाडीकर म्हणला निघालाय बापू. कुठं येऊ? साऊंड कास्टिंगला. बरं आलोच. त्याला बी घेऊन आलो. कंपनीत गेलो, गाडीत जाऊन बसलो. आता आपल्याला काम काय काम नाही. पोरं 9 वाजता चहा प्यायला बोलवी द्या ते आणि 2 वाजता जेवायला उठवी द्या ते. जेवायचं आणि दुसरं आपल्याला काय काम, उशी घ्यायची आणि निवांत पडायचं.